सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावन आद्यत्रय जननी देवाची। विषयी विरक्त जया नाही आपपर संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार। धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। आनंद कंद सच्चिदानंद स्वरूप अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशु पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता मौली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या सेवेकरता तुकोबारायांच्या सेवेकरता आपण या मानसिक वारीमध्ये या पंढरीच्या मानसिक वारीमध्ये हा जो उपक्रम करतो आहोत, ही ज्ञानोबारायांच्या चरणाची जी सेवा करीत आहोत, वारीची विशालता आणि त्या माध्यमातून आपण रोज वारीचं चिंतन करतोय, वारीची व्यापकता लक्षात घेतोय, अनेक अंगाने वारीचं चिंतन करण्याचा प्रयास करतोय। वास्तविक ज्ञानोबाराय जसा दृष्टांत देतात की टिटिंबूचा चुवरी मापसुये सागरी मी नेनतो त्या परी प्रवर्ते येथ। अगदी त्याच न्यायानं जशी टिटवी सागराला प्राशन करू शकत नाही, तसं आपल्याकडून संपूर्णपणे वारीचं वर्णन आणि ती वारीची विशालता आणि ते वारीचं तो जो आनंद आहे, तो सगळाच आनंद प्रकट करता येईल, व्यक्त करता येईल असं नाही, पण काही थोड्या प्रमाणात आपण चिंतन करण्याचा प्रयास करतोय। विषयी विरक्त जया नाही आपपर, वारकऱ्याची जी अवस्था आहे त्याचं चिंतन आपण करत आहोत। शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जगतामध्ये तोच धन्य आहे, कोण धन्य आहे की विषयी विरक्त जया नाही आपपर आणि संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार। जीव म्हणून जो जन्माला आला त्याला पंच ज्ञानेंद्रिय आहे आणि पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय आहेत। थोडस चिंतन केलं तर लक्षात येईल, कानाचा विषय ऐकणे, डोळ्याचा विषय पाहणे, रूप हा डोळ्याचा विषय आहे, गंध हा नाकाचा विषय आहे, रस हा जिभेचा विषय आहे आणि स्पर्श हा त्वचेचा विषय आहे। पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय आहेत। पण परमार्थ करीत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद जर आपण पाहिलं, ते अवश्य साधका नाडिती म्हणून सांगितलं। हे विषय साधकाला अवश्य नाडतात, अवश्य त्याच्या मार्गामध्ये आडकाठी उभी करतात, पण या विषयांविषयी जो विरक्त झाला, खऱ्या अर्थाने तो ज्ञानाकरता पात्र झाला आणि तो परमार्थ करण्याकरता पात्र झाला। विषय थोडा सूक्ष्म आहे, चिंतन करण्यासारखा आहे, कारण ज्ञानोबाराय म्हणतात विरक्ती जीवनामध्ये असणं आवश्यक आहे, मग ती कोणत्याही क्षेत्रात असो। परमार्थात तर विरक्ती हवीच, यात संशय नाही। ज्ञानोबाराय म्हणतात ना, विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगण्याची नाही, ज्ञान तिथं टिकूच शकत नाही, तगच धरू शकत नाही जर विरक्ती नसेल तर। ती विषयाविषयीची विरक्ती थोडस चिंतन केलं तर लक्षात येईल, महाराज वारकऱ्याचा त्या भक्ताचा जो विषय आहे, हे पंच विषय आहेत, ते पाचीच्या पाची विषय त्याचा भगवत स्वरूप झालेला असतो। विषयाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये
किंचित मात्र सुद्धा लोलुप्य भाव किंवा त्याच्या ठिकाणी वासना राहत नाही. कारण आपण जर प्रमाणात पाहिली, संतांच्या चरणाच्या अनुषंगाने जर आपण वर्णन केलं तर लक्षात येईल. जर विषय राहत नाही, तुकोबाराय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. तुकोबाराय म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण हा त्याचा विषय होतो. थोडस जर विचार केला, ऐकण्याचा विषय नारायण होतो. वारीमध्ये, पंढरीच्या वारीमध्ये ऐकायला काय येतंय? ज्ञानोबा तुकाराम. वारकऱ्याच्या भुपळ्या ऐकू येतात. उठा जागे भार्या आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून. हे ऐकू येतंय. कानाचा विषय काय झाला? नारायण झाला. डोळ्याचा विषय रूप आहे. डोळे पाहतात ते काय पाहतात? ज्ञानोबारायचा सोहळा पाहतात, पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला पाहतात, ज्ञानोबारायचे चरण पादुका पाहतात. डोळ्याचा विषय सुद्धा नारायण होऊन जातो. कारण माणूस समोर कोण आहे, कोणत्या पदावरचा आहे, कोणता ज्येष्ठ आहे की कनिष्ठ आहे हे सगळं विसरून तो समोरच्या व्यक्तीला काय म्हणतो? माऊली, माऊली चला, माऊली चला. त्याला दिसते ते माऊली. म्हणजे डोळ्याचाही विषय नारायण झाला. आता जिभेचा विषय रस, तुम्ही म्हणाल रस, जिभेचा विषय हा कसा नारायण होऊ शकेल? तर ते जे प्रसाद आहे, कारण वारीमध्ये जेवण नसतं, वारीमध्ये जे शिजवलं जातं तो प्रसाद आहे, तो ज्ञानोबारायचा प्रसाद आहे. ज्ञानोबाराय तो प्रसाद देत असतात. आणि ते अन्न शिजवत असताना आजूबाजूनी ध्वनी येत असतो, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बरं, बनवणारे सुद्धा शुद्ध हेतूने बनवतात आणि खाणारा सुद्धा शुद्ध हेतूने खातो. मनात कसला विचार ठेवत नाही काय आलं आणि काय नाही. जिभेवर सुद्धा, त्या विषयावर सुद्धा नारायण राहतो. त्याच्यावर सुद्धा नियंत्रण प्राप्त करता येतं. महाराज परमार्थामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या जर जमल्या तर परमार्थ जमत असतो. पहिली गोष्ट वासना आणि दुसरी गोष्ट रसना. या दोन्ही गोष्टीवर जर विजय प्राप्त होत असेल तर तो वारीमध्ये कसा. वासना तर प्रमाण सर्वांना माहिती आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग रसना एक घडलेला अनुभव सांगून जाईल. जेजुरीच्या अलीकडे यमाई शिवरी नावाचं गाव आणि आमच्या दिंडीचं ज्ञानोबाराय दुपारच्या नैवेद्या करता, दुपारच्या भोजनाकरता वारकरी थांबले. योगायोगानं काय असतं, प्रत्येक दिंड्याची ठिकाणं असतात दरवर्षीचे, त्या ठिकाणी त्या दिंड्या थांबतात, भोजन करतात, पुढे वाटचाल करत असतात. आमच्या दिंडीचं असं रस्त्याच्या कडेलाच थोडीशी जागा होती. कधी जागेची ऍडजस्टमेंट असते त्यानुसार, आणि ती जागा मात्र दरवर्षी काही ना काही अनुभव देऊन जाते. मला तरी देऊन जाते, अनेक वारकऱ्यांना देऊन जाते. काय झालं, आणि गडबडीत वाहनं सकाळी निघल्यानंतर ट्रॅफिकमध्ये अडकली. आता वारकऱ्यांना हे माझं बोलणं सगळं कळेलच. ट्रॅफिकमध्ये अडकली, गाडी जागेवर जायला वेळ झाला, उशीर झाला, वारकरी दिंडी यायची वेळ झाली, स्वयंपाक तयार नाही. मग त्या व्यवस्थापकांनी काय केलं, भात शिजवला, फक्त भात. त्यात काय थोडासा मसाला घातला असेल जरा. वारकऱ्याला काय, जे येईल ते खाऊन फस्त करायचं आणि पुढे जायचं, ज्ञानोबा तुकोबा म्हणायचं. तो भात मस्तपैकी असा ताटात आला. वारकरी भुकेलाच असतो. हो, काल बोलून आलो मी, पोटात भूक आणि डोळ्यात झोप ही वारकऱ्याची असते. पुढे आलं हे काय, सगळं ते पाणीच आणि ते वेळेवर शिजवलेलं सगळं ते. बरं, आता वारकऱ्यांना पुंडलिक वरदा झालं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे झालं. आणि कुंडली कवरदा हरी विठ्ठल म्हणायचं. इतक्या जे जोरात वादळ आलं त्या वाऱ्याबरोबर बाजूची रस्त्यावरची माती धूळ त्या आमच्या ताटातल्या भातात. आता हा अनुभव अनेक वारकऱ्यांना आला असेल. वारीमध्ये हा अनुभव येतच असतात. पण वारकऱ्यांना तक्रार केली काय? ज्ञानोबा राहायने आलं. हा प्रसाद ज्ञानोबा राहायचा. जमेल तेवढं खडे बाजूला करायचे, राहिले तेवढे खडे खाऊन घ्यायचे. कारण मग त्याला सांगायचं, मग आपल्या मनाची समजूत असते, यात आयर्न आहे, यात प्रोटीन आहे, म्हणून ते खाऊन घ्यायचं. काही होत नाही महाराज वारीमध्ये, काही होत नाही. वास्तविक आपण आपल्या घरी जेवणामध्ये खडा आल्यानंतर लगेच तो घास थुंकून टाकतो. पण वारीमध्ये तसा विषयच राहत नाही. म्हणजे रसना नावाच्या विषयावर सुद्धा जर विजय प्राप्त होत असेल तर तो वारीमध्ये हे फार चिंतनाची गोष्ट आहे महाराज. किती सहजतेनं परमार्थ घडत असतो. कानाला जो विषय आहे तो नारायण होतो, डोळ्याचा विषय नारायण होतो, जिभेचा विषय नारायण होतो, त्वचेचा विषय स्पर्श आहे, तिथं माऊलीचा स्पर्श होतोय, तिथं आणखी विषय राहीलच कसा. गंध म्हणाल तर जिथं ज्ञानोबारायाच्या भक्तीचा सुगंध आहे तिथं विषय तरी राहील कसा महाराज. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, विषयी विरक्त, विषयाविषयी तो विरक्त होऊन जातो. त्याच्या अंतःकरणामध्ये वासना राहत नाही, विषय राहत नाही. ही परमार्थातली फार उच्चतम अवस्था आहे महाराज. आणि जीवनामध्ये हे ज्याला साध्य करता आलं त्याला खूप काही साध्य झालं. पण वारीमध्ये सायास नाही लागत, त्याला सहजतेनं ही प्राप्त करता येतं. आणि म्हणून पंढरीची वारी ही धन्य आहे, वारकरी धन्य आहे. कारण वारीमध्ये अगदी सहजतेनं ही अवस्था आहे. जसं ज्ञानोबाला एक ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगून जातो. भगवान अर्जुनाला गीता सांगत होते आणि संजय त्या ठिकाणी दिव्य दृष्टीने पाहत होता. ज्ञानोबाराय म्हणतात, सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. मला या ओवीतलं फक्त सहज हे अक्षर घ्यायचंय. सहज ही परमार्थातली उच्चतम अवस्था प्राप्त करून घ्यायला इतर वेळी सायास लागतील, पण वारीमध्ये ही अवस्था सहज होऊन जाते. ही वारीची व्यापकता आहे, ही वारीची विशालता आहे. आणि त्या वारीकऱ्याच्या अंतःकरणामध्ये विषय राहत नाही, कारण त्याचा विषय नारायण होतो. म्हणून विषयी विरक्त जया नाही आपपर. शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणतात, ज्यानं ह्या 5 विषयावर विजय प्राप्त केला, विरक्ती झाली, कारण जीवनामध्ये विरक्ती महत्वाची आहे, तो धन्य जगी तोची एक. पुढे जाऊन महाराज म्हणतात, जया नाही आपपर. त्याच्या ठिकाणी आपपर भाव राहत नाही. आपपर म्हणजे काय? हे माझं हे तुझं, हे माझं हे तुझं, असं वारकऱ्याच्या ठिकाणी भाव अजिबात नसतो महाराज. जे काय असेल, काही असो, ज्ञानोबारायचा कृपा प्रसाद ज्ञानोबारायांनी दिलं म्हणून वारकरी अगदी सर्वांना अनुभव आहे. वारीमध्ये दिंडी करता विनेकऱ्याकडे अनेक लोक, कोणी आंब्याची पेटी वाटेल, कोणी डाळिंब वाटतील, पण वारकरी काय करतो? वाटून टाकतो. माझ्या करता नाही. हे ज्ञानोबारायचा प्रसाद आहे. मग एक तीळ जरी भेटला तरी तो वाटून खायचा. आपपर भाव त्या ठिकाणी राहत नाही. हे अगदी सामान्य उदाहरण झालं, पण श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, मागे मी बोलून आलो, आजही सांगेन. भगवान सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. अद्वेष्टा सर्वभूतानां, कोणाविषयी अंतःकरणामध्ये द्वेष भावना राहत नाही. आपपर भाव काय? इतर वेळी आपण आपपर भावातच असतो. हे माझं हे तुझं, यावरून तर मोठं ओझं आपल्यावर आलेलं असतं. पण वारीमध्ये सहजतेने तो आपपर भाव निघून जातो. ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय सुंदर दृष्टांत देतात. आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला असणारं चैतन्य
सगळ्यांच्या ठिकाणी समान आहे, सर्वाघटी राम आणि देहादेही एक, तो समानतेने आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, अनेक प्रमाण सांगता येते, पण ज्ञानोबा या ठिकाणी गोड ओवी लिहितात. जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषा ते नेण्याची कही, आप परू नाही चैतन्या जैसा. नव्हे नव्हे, ज्याप्रमाणे गायी असते ना, गायी आणि वाघ, त्या जंगलामधून किंवा त्या गावामधून जो नदी पाण्याचा जो स्रोत वाहत असतो, ते पाणी कधी म्हणतं का मी फक्त गाईलाच पाणी पाजणार, वाघाला पाणी देणार नाही, माझ्याकडे कुणी या पाणी प्या, तृप्त होऊन निघून जा. पाणी त्या ठिकाणी आपपर भाव ठेवत नाही. ज्ञानोबाराय अगदी हाच दृष्टांत अगदी हळुवारपणे उचलतात आणि ज्ञानोबाराय म्हणतात, गायीची तृषा हरू का व्याघ्रात विष होऊनी मारू, ऐसे नेनेची का करू तो जैसे. याप्रमाणे वारकरी कुणीही असू द्या, नटखट यावे, कुणीही या, कोणत्या वर्णातला या, कोणत्या पंथातला या, कोणत्या संप्रदायातला या, कोणत्या जातीचा या, त्या ठिकाणी आपपर भाव राहत नाही. त्या ठिकाणी सगळं सगळं जे आहे ते माऊली आहे असं त्या ठिकाणी भाव असतो. जया नाही आपपर. आणि नाथ महाराज सुंदर वर्णन करतात की संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार, तो सदैव संतुष्ट असतो. काल आपण बोलून आलो, सुख आलं तरी संतुष्ट आणि दुःख आलं तरी संतुष्टच आहे. संतुष्ट सततम योगी यदात्मा दृढ निश्चय, मय्य अर्पितो मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. ज्याप्रमाणे आपण ज्ञानोबारायच्याच ओवीला अनुषंगून वारकऱ्याचं चिंतन करणार आहे, कारण वारकरी हे आचरण करून दाखवतो. आपण बोलून आलो, समुद्र असतो ना, समुद्र कधी आटला का हो? नाही. पाऊस पडो अगर नको पडो, अवर्षण असो, दुष्काळ असो, नाहीतर पार सुकाळ असो, पण समुद्र कधी आटला का? नाही. वार्षिये विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. पाऊस पडो न पडो, पण तैसा निरुपचारू संतोषी जो. त्याप्रमाणे अनुकूलता प्राप्त होऊ अगर प्रतिकूलता प्राप्त होऊ, तो संतुष्ट राहतो. ही वारकऱ्याची अवस्था आहे आणि ही उच्चतम अवस्था त्या ठिकाणी वारकऱ्याला सहजतेनं प्राप्त होते. पाऊस आला तर तेच जो प्लास्टिकचा कागद सोबत असतो तेच गोंगतं म्हणून डोक्यावर घ्यायचं, कुठे बसायचं असेल तर त्याच्यावरच बसायचं. किती किती सूक्ष्मतेचा आहे आणि किती विचार करण्यासारखं आहे महाराज. किती संतुष्ट असतो वारकरी. आणि ही जीवनाची वारी, जीवन कसं जगावं, ही जीवनाची वारी जर सफल करायची असेल तर त्यांनी एक वेळा तरी पंढरपूरची वारी करायला पाहिजे. जीवनाची काय म्हटलो, जीवनाची वारी जर सफल करायची असेल तर पंढरीची वारी करणं शिकलं पाहिजे आणि वारीतून हे आचरण करता आलं पाहिजे. महाराज नाथ महाराज म्हणतात त्याच्या ठिकाणी संतोष आहे, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. किती गोड आहे, स्वये व्यापक निर्धार. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, आणि किंबहुना चराचर आपण झाला. माझं जे स्वरूप आहे तेच या विश्वाचं स्वरूप आहे, तोच चराचरात घटाघटात भरलेला आहे. स्वये व्यापक निर्धार या अवस्थेला तो वारकरी पोहोचलेला असतो, तो भक्त पोहोचलेला असतो. थोडा विचार करा, हे डोळे जे आहेत ना ते काय पाहतात वारीमध्ये? काय पाहतात? दुसरी कोणती वस्तू पाहतच नाही ना. आणि पाहिलं तर त्या वस्तूचं नाव येईल ना. अहो, वारीमध्ये जर आपण समोरच्या प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला
जर माऊली म्हणून हाक मारतोय तर डोळ्याला काय दिसते? माऊली दिसते. दिसते ती माऊली आणि पाहणारा डोळा आहे ते सुद्धा माऊली आहे. स्वय व्यापक निर्धार ही उच्चतम अवस्था, ही स्थिती वारकऱ्याची असते आणि ही पंढरीच्या वारीची विशालता आहे महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. म्हणून या ठिकाणी आपण आजचं हे चिंतन या ठिकाणी थांबूया आणि असंच पंढरीच्या वारीचं जे चिंतन आहे ते पुढील भागात करूया. पुंडली